फसतोस तू. हो, माणसं ओळखण्यात फसतोस तू आणि मग असं का होतंय हा विचार करत बसतोस, हो ना? चल आज माणसांच्या आतला माणूस कसा ओळखायचा ते सांगतो. शेवटपर्यंत शांतपणे ऐक. तुझ्या जीवनशैलीत नक्कीच उपयोगी पडेल तुला. तुला माहिती आहे का मधुमेह कधी होतो? साखर अथवा गोड अधिक खाल्ल्याने, हो ना? पण तुला गोड खाणं कुठे बंद करता येतंय? तुला तर ते अधिक प्रिय आहे. आता हे मी का सांगतोय असं वाटतंय ना तुला? तर आता ऐक. ह्या साखरेसारखी जी माणसं अधिक गोड असतात ना, ती तुला अधिक प्रिय वाटतात, पण नकळत तीच घात करतात तुझा. कारण साखरेप्रमाणे गोडवा म्हणून तू त्यांना अधिक जवळ करतोस आणि इथेच तू चुकतोस. माणूस हा स्पष्ट बोलणारा असावा, उगाच आडेवेडे घेऊन बोलणारा नसावा. अतिभव्य जहाजाला सुद्धा एक छिद्र बुडवू शकतं आणि तुला फुकटचे नकारात्मक सल्ले देणारी माणसं तुला अशी छिद्र करतात. पण तू काय? तू ते आत्मग्रहण करतोस आणि स्वतःचा आत्मविश्वास कमी करून स्वतःलाच कमी लेखतोस. अरे जहाज निर्जीव असल्याने छिद्राकडे दुर्लक्ष करण्याची त्याकडे क्षमताच नव्हती. पण तू ही नकारात्मक छिद्रच जर पत्करली नाहीस, तर त्या नकारात्मक विचारांचे छिद्र न पडता पाणी तुझ्या डोक्यावरूनच जाणार नाही. म्हणून म्हणून सांगतो, जी माणसं अति गोड असतात, जी माणसं तोंडावर एक, मागे एक वागतात, जी माणसं नजरेला नजर टाळतात, जी माणसं खोटं बोलून सत्य नाकारतात, जी माणसं विश्वासघात करतात, जी माणसं वाक्य फिरवतात, अशा केसाने गळा कापणाऱ्या माणसातील जनावर असणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेव. अरे व्यक्ती परखड आणि स्पष्ट बोलणारी असेल, तर ते योग्य आहे. कारण अशांच्या मनात खोट नसते. त्यामुळे आता त्यामुळे आता यापुढे माणसं ओळखायला शिक, भलं होईल तुझं. आणि हो आणि हो भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.